नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनल विद्यार्थी विश्ववर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ठाणे महानगरपालिकेमध्ये जी 1773 पदासाठी जी भरती निघाली आहे त्याचा फॉर्म आपण ऑनलाईन कसा भरणार आहोत याची प्रोसेस आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. रजिस्ट्रेशनपासून ते फी भरून फॉर्म ची प्रिंट काढेपर्यंत सगळी माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे मित्रांनो. त्या अगोदर मित्रांनो, तुम्ही जर जाहिरात बघितली नसेल तर जाहिरात नीट वाचून घ्या. जाहिरातीमध्ये कोणत्या पदासाठी कोणती पात्रता आहे, शैक्षणिक पात्रता, त्याचबरोबर कोणता अनुभव आवश्यक आहे याची सर्व माहिती जाहिरातीमध्ये दिलेली आहे. एकूण 65 पदासाठी ही भरती निघालेली आहे. तर तेव्हा तुम्ही सर्व पदांचं बघू शकता डिटेलमध्ये. त्याचबरोबर अर्ज सादर करायचा कालावधीसुद्धा दिलेला आहे. त्यानंतर परीक्षा शुल्क ओपनसाठी 1000 आणि बाकी कॅटेगरी वगैरे यांच्यासाठी 900 रुपये आहे. त्याचबरोबर तुम्ही जर जाहिरात नीट बघितली तर प्रत्येक पदासाठी जसं इथं 1 नंबरचं पद आहे सहाय्यक परवाना निरीक्षक गट क, वेतन श्रेणी दिलेली आहे. आरक्षण कसं आहे ते पण दिलं आहे. ओपनसाठी पदे आहेत 2, सर्वसाधारणमध्ये अनुसूचित जातीसाठी 1 आहे आणि ओपनसाठी 1 आहे. अशी एकूण 2 पदे आहेत. त्याची अर्हता म्हणजे पात्रता सुद्धा दिलेली आहे. मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी, त्याचनंतर अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेकडील स्वच्छता निरीक्षक पदविका, सॅनिटरी इन्स्पेक्टर परीक्षा उत्तीर्ण, मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक, असेच सर्वच्या सर्व 65 पदासाठीची जी आरक्षण आहे, कोणत्या कॅटेगरीसाठी किती पदे आहेत राखीव, त्याचबरोबर त्याची जी पात्रता आहे ती सर्व इथे दिले आहे. तर तुम्ही हे चेक करून तुम्ही कोणत्या पोस्टसाठी एलिजिबल आहात त्याला तुम्ही अप्लाय करू शकता. त्याचबरोबर काहींचा प्रश्न असा सुद्धा असू शकतो की प्रत्येक पोस्टला अप्लाय करताना वेगळं रजिस्ट्रेशन करावं लागेल का? तर नाही. तुम्ही एकदा रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्या रजिस्ट्रेशन नंबरवर म्हणजेच त्या रजिस्ट्रेशन आय डीवर तुम्ही 65च्या 65 पदांना अप्लाय करू शकता. पण 65च्या 65 पदांना अप्लाय करताना प्रत्येक पदाला अप्लाय करताना तुम्हाला दरवेळी फी भरावी लागेल. जशी तुमची ओपन असाल तर 1000 रुपये, कॅटेगरीमध्ये असेल तर 900 रुपये. म्हणजे समजा तुम्ही जर पहिल्या पदासाठी फी भरली तर परत दुसऱ्याला अप्लाय करताना तुम्हाला परत फी भरावी लागेल. पण एकाच पदासाठी तुम्ही 2 वेळा अप्लाय नाही करू शकत मित्रांनो. तर मित्रांनो, रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपल्याला या वेबसाईटला व्हिजिट करायचं आहे. याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईनच. त्याचबरोबर इथे तुम्हाला जर ॲडव्हर्टाईज डिटेलमध्ये बघायची असेल तर टू रेफर ॲडव्हर्टाईजमेंट यावर क्लिक करून तुम्ही डिटेल ॲडव्हर्टाईज बघू शकता. त्यानंतर न्यू रजिस्ट्रेशन करायसाठी तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. जर तुम्ही ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर लॉग इन करण्यासाठी तुम्हाला क्लिक हेअर इथे करायचं आहे. तर मी न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक करत आहे. त्यानंतर आता असा इंटरफेस ओपन होईल आपल्यासमोर. त्याला क्लोज करायचं आहे. त्याचबरोबर इथं आय ॲग्री म्हणून आपल्याला कंटिन्यू करायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथे काही सूचना दिलेल्या आहेत. यामध्ये ब्राउझर कोणता वापरायचा, त्याचबरोबर ज्या फील्ड मॅन्डेटरी आहेत त्या स्टार ज्याला केलेलं आहे ते हे मॅन्डेटरी आहेत ते आपल्याला फिल करावंच लागेल. त्याबरोबर खाली रजिस्ट्रेशनला स्टार्ट केल्यानंतर आपल्याला समोर पर्सनल डिटेल्स ची इन्फॉर्मेशन भरायची आपल्याला. त्यामध्ये आपल्याला उमेदवाराचे नाव जसे 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेटवर आहे तसेच इथे टाईप करायचं आहे. तुम्ही म्हणत असाल की 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेटवर पहिल्यांदा सरनेम आहे, तर तुमचं जे पहिलं नाव आहे ते इथे टाकायचं आहे, मधलं नाव टाकायचं, त्यानंतर सरनेम तुम्हाला ते शेवटी टाकायचं आहे. म्हणजे जसं इथे ज्या फॉर्मॅटमध्ये दिलेलं आहे तसं. त्यानंतर तुम्हाला वडिलांचं नाव आणि आईचं नाव मॅन्डेटरी नाही आहे तरी पण तुम्ही इथे टाकू शकता. त्याचबरोबर खाली आहे तुमच्या नावात बदल झाला आहे का? जर झाला असेल तर येस म्हणून तुम्हाला त्याची माहिती इथे द्यायची आहे. जर नसल्यास तर नो म्हणायचं आहे. नो म्हणल्यानंतर आपल्याला आपली जन्मतारीख इथे टाकायची. जन्मतारीख टाकल्यानंतर 2 सप्टेंबर 2025 रोजी आपलं वय किती असेल हे तुम्हाला इथे दाखवलं जाईल. त्यानंतर आपल्याला आपलं जेंडर सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर आपला मोबाईल नंबर फिल करायचा आहे. मोबाईल नंबर आपल्याला कन्फर्म करायचा आहे. त्यानंतर अल्टरनेटिव्ह मोबाईल नंबर आपल्याला द्यायचा आहे, जेणेकरून यावर जर तुमचा संपर्क झाला नाही तर तो अल्टरनेटिव्ह नंबरवर तुमच्याशी संपर्क करू शकते. त्यानंतर ईमेल आय डी सुद्धा द्यायचा आहे. ईमेल आय डी आपल्याला कन्फर्म करायचा आहे. त्यानंतर इथे खाली प्रश्न विचारलेला आहे, तुम्ही मुक्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशन केलेले आहे का? असेल तर येस म्हणायचं आहे, असेल तर नाही म्हणायचं आहे. असेल तर इथं खाली
जे 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 10वीचा जो तुमचा आसन क्रमांक म्हणजे सीट नंबर आहे तो इथे त्याच्यावरचं जे स्टार आहे मॅन्डेटरी आहे ते इथून जातं. नो म्हटलं तर तुम्हाला 10वीचं तुम्हाला इथे जे सीट नंबर आणि 10वी उत्तीर्ण होण्याचं वर्ष आणि महिना ते टाकायचं आहे. 10वी उत्तीर्ण होण्याचं वर्ष तुम्ही तुमच्या सर्टिफिकेटच्या डाव्या कोपऱ्यात खालच्या बाजूला असतो तो टाकायचा आहे. त्यानंतर आपल्याला एक्झाम सेंटर निवडायचं आहे. इथे एक्झाम सेंटर तुमची जवळची जे एक्झाम सेंटर आहे तिथं तुम्हाला 3 एक्झाम सेंटर निवडायचे आहेत. शक्यतो जे तुम्ही पहिला निवडता ते 99% तुम्हाला भेटून जातं, पण जर नसेल तर सेकंडचं जे असेल तिथं तुम्हाला भेटेल. त्यानंतर ही माहिती भरल्यानंतर आपल्याला नोट याच्यावर क्लिक करायचं आहे. इथे दिलेलं आहे पसंती केवळ परीक्षा केंद्राच्या उद्देशाने आहे, बाकीच्या गोष्टी आहेत. त्याचबरोबर आपल्याला त्यानंतर इथे जनरेट OTP करायचं आहे. त्यानंतर आय ॲग्रीवर क्लिक करून रिव्हेरीफाय करायचं आहे. जनरेट OTPवर क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईलवर जनरेट OTP केल्यानंतर आपल्याला कॅप्चा भरायचा आहे. सबमिट करायचं आहे कॅप्चा. त्यानंतर आपल्याला आपल्या मोबाईल नंबरवर OTP येईल. तो मोबाईल नंबरवरचा जो OTP आहे तो आपल्याला इथे टाकायचा आहे आणि OTP व्हॅलिडेट करायचा आहे. OTP व्हॅलिडेट झाल्यानंतर OTP व्हॅलिडेट सक्सेसफुली म्हणून येईल. त्यानंतर आपल्याला इथे डिक्लेरेशनवर आय ॲग्रीवर क्लिक करायचं आहे आणि रिव्हेरीफायवर क्लिक करायचं आहे. रिव्हेरीफायवर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपली सगळी माहिती समोर येईल. जसं आपण जे आपलं नाव वगैरे टाकलेली आहे ते सगळी आपल्याला इन्फॉर्मेशन इथे समोर येईल. तर इथे पुढे जर ती बरोबर असेल तर चेकबॉक्सवर क्लिक करायचं, नसेल तर आपल्याला परत जाऊन ती एडिट करायची आहे. तर मी भरलेली सगळी माहिती बरोबर आहे, तर मी सगळ्या चेकबॉक्सवर क्लिक करून पुढे रिव्हेरीफायवर क्लिक करत आहे. तर मित्रांनो इथे तुम्हाला चेक करायची गोष्ट आहे ती म्हणजे आपला परीक्षा क्रमांक. कारण तुम्ही जर एकदा एखादा परीक्षा क्रमांक रजिस्टर केला तर परत जर तुम्ही नवीन रजिस्ट्रेशन करायला गेलात तर तो परीक्षा क्रमांक घेत नाही. त्यामुळे तुम्ही आताच भरताना व्यवस्थित नीट बघा. त्यानंतर सगळं क्लिक केल्यानंतर आपल्याला कॅप्चा फिल करायचं आहे आणि सबमिटवर क्लिक करायचं आहे. सबमिटवर क्लिक केल्यानंतर आपलं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. आपला रजिस्ट्रेशन नंबर वगैरे इथे येऊन जाईल. रजिस्ट्रेशन सक्सेसफुल म्हणले आहे. त्यानंतर आपल्याला इथे सांगलेलं आहे पुढची स्टेप आपल्याला ॲप्लिकेशनवर क्लिक करायचं आहे. आपली पूर्ण माहिती इथे येऊन जाईल. त्यानंतर आपल्याला अप्लाय फॉर पोस्टवर क्लिक करायचं आहे. अप्लाय फॉर पोस्ट केल्यानंतर आपल्यासमोर असा इंटरफेस ओपन होईल. यामध्ये क्लिक हेअर टू अप्लाय. ज्यावेळी इथे आपलं रजिस्ट्रेशन कंप्लीट झालेलं आहे, ॲप्लिकेशन डिटेल्समध्ये आपली पूर्ण माहिती आहे त्याचबरोबर आपलं रजिस्ट्रेशन कंप्लीट झालेलं आहे. तर याचे रजिस्ट्रेशन नंबर आणि रजिस्ट्रेशन ID आणि पासवर्ड हा तुम्हाला मेसेज थ्रू तुमच्या जो मोबाईल नंबर रजिस्टर केला आहे त्यावर आलेला असेल. त्याचबरोबर तुमच्या ईमेल IDवर पण आलेला असेल. तर तो तुम्हाला जपून ठेवायचा आहे, कारण परत ज्यावेळी तुम्ही लॉग इन करणार त्यावेळी ते तुम्हाला युजर ID आणि पासवर्ड तुम्हाला इथे टाकायचं आहे. त्याचबरोबर पूर्ण प्रक्रिया होईपर्यंत तुमची जे आन्सर की वगैरे असेल ती यावरच येऊन जाईल. त्याचबरोबर ह्याच रजिस्ट्रेशन ID आणि पासवर्ड आपण विविध पदासाठी अप्लाय करू शकतो. तर चला बघूया आपण कसं वेगवेगळ्या पदासाठी अप्लाय करू शकतो. ते क्लिक हेअर टू अप्लायवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर असा इंटरफेस आपल्यासमोर ओपन होईल. यामध्ये आपली पर्सनल डिटेल्स, त्याचबरोबर ॲडिशनल डिटेल्स, कम्युनिकेशन डिटेल्स, क्वालिफिकेशन, एक्सपिरियन्स आणि डॉक्युमेंट पेमेंट हे आपल्याला सगळं भरायचं आहे. तर आपल्याला इथे पोस्ट आपल्याला सिलेक्ट करायची आहे पहिल्यांदा. त्यामध्ये वेगवेगळ्या पोस्ट आहेत. तर मित्रांनो तुम्ही ज्या पोस्टसाठी इलिजिबल असाल त्याच पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करा. कारण इथे काही पदांसाठी अनुभवाची आवश्यकता आहे. त्याचबरोबर अनुभव सर्टिफिकेटसुद्धा लागणार आहे. त्यामुळे तुम्ही ज्यासाठी क्वालिफाय आहात त्यासाठीच तुम्ही अप्लाय करा. इथे वेगवेगळी मी आता इथे क्लर्कला अप्लाय करत आहे. तर तुमची जी बाकी सगळी जी इन्फॉर्मेशन आहे ती खाली येऊन जाईल. जसं तुमचं रजिस्ट्रेशन नंबर, ॲप्लिकंट फुल नेम, वडिलांचं नाव, आईचं नाव, त्याचबरोबर जेंडर वगैरे जे तुम्ही रजिस्ट्रेशनमध्ये माहिती भरलेली आहे ती तुमची इथे ऑटोमॅटिक फिल होऊन येईल.
त्याचबरोबर तुम्हाला इथे मॅरिटल स्टेटस तुमचं सिलेक्ट करायचं आहे. मॅरिड, अनमॅरिड. मॅरिड असेल तर तुम्हाला तुमची विवाहाची तारीख वगैरे टाकायची. ते काही मॅन्डेटरी नाही आहे. पण तुमचं इथे आहे की 28 मार्च 2006 नंतर जन्मलेल्या मुलांमुळे तुमच्याकडे एकूण जिवंत मुलं संख्या 2पेक्षा जास्त आहे का असेल तर तुम्ही यासाठी एलिजिबल होत नाही. त्याचबरोबर जर अनमॅरिड असेल तर अनमॅरिड सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुमचं खाली जी सेंटर जी तुम्ही सिलेक्ट केली होती ती ॲटोमॅटिक येऊन जाईल तुमची इथे. तुमची नॅशनॅलिटी टाकायची आहे इंडियन. त्यानंतर तुम्ही महाराष्ट्र कर्नाटक बाउंड्रीवरचे आहात का? जे 865 गाव आहेत त्यांच्यासाठी एक स्पेशल आरक्षण असतं. त्यामध्ये असेल तर येस म्हणायचं, नसेल तर नाही म्हणायचं. त्यानंतर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात का? तर येस म्हणायचं, नसेल तर नाही. येस, तुमच्याकडे डोमेसाईल असायला हवी महाराष्ट्राची. त्याचबरोबर तुमच्या डोमेसाईल सर्टिफिकेट नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे. तुमचं शाळा सोडल्याचा दाखलासुद्धा चालतो. त्याचबरोबर डोमेसाईलचं जे तुमची इश्यू केलेली तारीख आहे ती तुम्हाला इथे टाकायची आहे. त्यानंतर जो आपला अनुक्रमांक आहे तो बी टाकायचा आहे. शाळा सोडल्या आपली जी डोमेसाईल आहे त्याचं कोणत्या म्हणजे मॅजिस्ट्रेट कार्यालयातून असेल तर तुम्हाला तसं टाकायचं आहे. तुमच्या सर्टिफिकेटवर ते मेन्शन असतं. त्यानंतर तुम्हाला तुमची रिझर्वेशन कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे, जी काय असेल ती तुमची. ओपन असेल तर ओपन, EWS असेल तर EWS, SCBC असेल तर SCBC. त्यानंतर तुम्हाला तुमचे जात प्रमाणपत्र कुठल्या कार्यालयाने इश्यू केले त्याचं तुम्हाला इथं नाव टाकायचं आहे. त्याचबरोबर तुमचं तारीख कधीची आहे ती आणि जात प्रमाणपत्राचा नंबर टाकायचा आहे. तुमच्याकडे कास्ट व्हॅलिड सर्टिफिकेट असेल तर त्याची तारीख टाका, नसेल तर नाही टाकलं तर चालतं. ती काही गोष्ट मॅन्डेटरी नाही. त्यानंतर तुम्हाला तुमचं नॉन क्रिमिनलचं सर्टिफिकेट कोणी इश्यू केलं ते टाकायचं आहे. त्यानंतर नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र जारी करण्याची तारीख टाकायची आहे. त्याचबरोबर सिरियल नंबर्सवर टाकायचे आहे. हे झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या शरीरावर कोणता आयडेंटिटी मार्क आहे का तो इथे टाकायचा असेल तर टाका, नसेल तर तुम्ही नाही म्हणू शकता. त्याचबरोबर इथे लिहिलेलं आहे की किमान एक ओळखपत्र पुरावा अनिवार्य आहे. कृपया वैध ओळखपत्र तपशील प्रविष्ट करा. हे ओळखपत्र ओरिजिनल ID प्रूफ भरतीच्या सर्व टप्प्यावर आवश्यक असेल. तर ह्या 5 डॉक्युमेंटपैकी तुम्ही एखादं येस म्हणून याची पूर्ण डिटेल्स भरू शकता. भरायचीच आहे. जर पॅन कार्ड टाकलं तर पॅन कार्डची डिटेल्स टाकायची आहे. जर तुम्ही लायसन्स येस म्हणलं तर लायसन्सचं टाकायचं आहे. वोटर ID तर वोटर ID, पासपोर्ट तर पासपोर्ट, बँक अकाउंट तर बँक पासबुकचं हे करायचं आहे. तुम्ही फक्त या 5पैकी एक टाकू शकता. पॅन कार्ड टाकून बाकीच्याला तुम्ही नो म्हणू शकता. तुम्ही पॅन कार्डची डिटेल्स इथे कंप्लीट टाकल्यानंतर आपल्याला इथे या चेकबॉक्सवर क्लिक करायचं आहे आणि सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर आपला डाटा सक्सेसफुली सेव्ह होईल. त्यानंतर आपण नेक्स्ट ॲडिशनल डिटेल्स या टॅबवर रिडायरेक्ट होऊ. तर यामध्ये आपल्याला आपली वेगवेगळी माहिती आहे. त्यामध्ये आपण जसं की इथं आहे की तुम्ही ठाणे महानगरपालिकेचे कर्मचारी आहात का? असाल तर येस म्हणायचं, नसाल तर नाही म्हणायचं. असाल तर तुम्हाला त्याची डिटेल्स द्यावी लागतील. तुम्ही इथं जी गोष्ट भरणार आहात ती जर तुमच्याकडे खरोखर असेल तरच तुम्ही येस म्हणा, नसेल तर तुम्ही नाही म्हणा. त्यानंतर तुम्ही 1991चे जनगणनेचे कर्मचारी आहात का? असाल तर हो म्हणा, नसाल तर नाही. त्यानंतर तुम्ही 1994 नंतरच्या निवडणुकीचे कर्मचारी आहात का? असाल तर हो म्हणा, नसाल तर नाही. त्यानंतर आर यू अ सन डॉटर ऑफ फार्मर हू हॅव कमिटेड, म्हणजे तुम्ही आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे पाल्य आहात का? असाल तर हो म्हणा, नसाल तर नाही. असाल तर तुम्हाला त्याचं हे पाहिजे डिटेल्स. त्यानंतर राज्य केंद्र सरकारी कर्मचारी आहात का? असाल तर हो, नसाल तर नाही म्हणायचं आहे. त्यानंतर प्रकल्पग्रस्त आहात का? असाल तर हो, नसेल तर नाही. भूकंपग्रस्तासाठी सुद्धा सेम. अंशकालीन कर्मचारी असाल तर हो म्हणा, नसाल तर नाही. त्यानंतर माजी सैनिक असाल तर येस म्हणून डिटेल्स भरा, नसाल तर नाही. त्यानंतर तुम्ही दिव्यांग माजी सैनिक, शहीद माजी सैनिक, सेवेच्या कालावधी जखमी किंवा शहीद यांचे वार्ड आहात का? असाल तर हो, नसेल तर नाही म्हणा. क्रीडा जर तुम्ही स्पोर्ट्स पर्सन असाल तर तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल तर येस म्हणून तुम्ही डिटेल्स टाकू शकता, नसेल तर नाही. त्यानंतर तुम्ही बेंच फॉर डिसेबिलिटी म्हणजे हँडिकॅप असाल तर तुम्ही तुमचे इथं डिटेल्स टाकू शकता. त्यानंतर ज्या इथं गोष्टी आहेत त्या वाजून तुम्ही ज्याला क्वालिफाय असाल, इलिजिबल असाल, त्याचे सर्टिफिकेट असतील तर तुम्ही होय म्हणून ते डिटेल्स टाकू शकता. असेल तर तुम्हाला इथे नाही म्हणायचं आहे. त्यानंतर आपणास यापूर्वी कोणत्या परीक्षेसाठी प्रतिबंधित केले आहे का? असेल तर हो, नसेल तर नाही. त्यानंतर बाकीचे आपले डिटेल्स आहेत जसं की फौजदारी गुन्हा वगैरे असेल तर जर असेल तर त्याची डिटेल्स वगैरे टाकायची. बाकी या सगळ्या गोष्टी नो करायच्या आहेत. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. आपली इन्फॉर्मेशन सक्सेसफुली सेव्ह होईल. ओके म्हणल्यानंतर आपण कम्युनिकेशन डिटेल्सवर जाऊ.
कम्युनिकेशन डिटेल्समध्ये आपल्याला आपला ॲड्रेस टाकायचा आहे, जो पत्रव्यवहाराचा पत्ता आणि कायमचा पत्ता. जर तुमचा दोन्हीही सेम असेल तर तुम्ही ते येस म्हणल्यानंतर तुमचा ऑटोमॅटिक खाली कायमच्या पत्त्यामध्ये तुमचा जो पत्रव्यवहाराचा पत्ता आहे तो फिल होऊन जाईल. सेव्ह अँड नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यानंतर तुमचा डाटा सक्सेसफुली सेव्ह होईल. त्यानंतर तुम्ही क्वालिफिकेशन अँड एक्सपिरियन्स या टॅबवर रिडायरेक्ट व्हा. तर यामध्ये आपल्याला तुम्ही माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र वा तत्सम किंवा उच्च परीक्षा मराठी विषय घेऊन उत्तीर्ण झाला आहात का? तर आपल्याला 10वीला मराठी विषय असतोच, तर यस म्हणायचं आहे ते. त्यानंतर तुमचं 10वीची इन्फॉर्मेशन टाकायची आहे, 12वीची टाकायची आहे, त्यानंतर तुम्ही पदवीची टाकायची आहे. त्याचबरोबर तुमच्याकडे आता जसं मी क्लर्कसाठी टाकलेलं आहे, तर तुमच्याकडे इंग्रजी टायपिंग स्पीड 40 WPM आहे का? तर आपण ह्या पोस्टसाठी अप्लाय केले म्हणजे आपल्याला हे असायलाच हवं. तर इथे येस म्हणायचं आहे. नो म्हणलं तर तुम्ही इथे एलिजिबल नाही तसा टॅब येऊन जातो. त्याचबरोबर MSCITचं सुद्धा तुम्हाला इथं येस म्हणायचं आहे. आणि तिन्ही सर्टिफिकेट आपल्याला ज्यावेळी डॉक्युमेंट अपलोड करायचे तेव्हा आपल्याला तिथे अपलोड करावे लागते. सेव्ह अँड नेक्स्ट या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपला डाटा सक्सेसफुली सेव्ह होईल आणि आपण डॉक्युमेंट अँड पेमेंट या टॅबवर रिडायरेक्ट होऊ. तर यामध्ये आपल्याला आपले सगळे डॉक्युमेंट भरायचे आहेत. यामध्ये आपल्याला नजीकच्या काळातला पासपोर्ट साईज फोटो, त्याचबरोबर सिग्नेचर, याची साईज कोणती असेल ही तुम्ही आय या बटनावर क्लिक करून तुम्ही पाहू शकता. किती KB मध्ये पाहिजे, त्याचबरोबर साईज वगैरे किती पाहिजे हे सगळ्या गोष्टी बघू शकता. त्याचबरोबर सही आपली पाहिजे. 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, पदवी आपलं ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट, त्याचबरोबर आपलं डोमेस आहे. त्यानंतर जातीचे प्रमाणपत्र, जर जात वैधता प्रमाणपत्र असेल तर ते काही मॅन्डेटरी नाही. त्याचबरोबर नो क्रिमिनल ते मॅन्डेटरी आहे, ते करायचं आहे. MSCITचं सुद्धा टाकायचं आहे. आपलं मराठी 30चं जे सर्टिफिकेट आहे ते, त्याचबरोबर मराठी 40चं सर्टिफिकेट आणि आपलं पॅन कार्ड अपलोड करायचं आहे. आणि जे काय बाकीची कागदपत्र असतील एक्सपिरियन्स वगैरे ती आपल्याला इथे करायचे. त्यानंतर आपण कॅटेगरीमध्ये असल्यामुळे माझं 900 रुपये दाखवते, जे ओपनमध्ये असतील त्यांचं 1000 रुपये दाखवेल. त्यानंतर खाली स्क्रोल केल्यानंतर आपलं डिक्लेरेशनमध्ये घोषणापत्र आपलं आहे. त्यानंतर आपल्याला सगळ्यावर क्लिक करून आपल्याला प्रिव्ह्यू करायचा आहे आपला फॉर्म आणि आपल्याला आपली सगळी माहिती पुन्हा एकदा चेक करायची आहे. जर काही करेक्शन असेल तर ते करेक्शन करायचं आहे आणि सबमिट म्हणायचं. सबमिट म्हटल्यानंतर आपण पेमेंट पेजवर जाऊ आणि पेमेंट करून आपल्याला फॉर्म सबमिट होऊन जाईल. तर मित्रांनो, आपल्याला बघायचं आहे यामध्ये की आपण सबमिट झाल्यानंतर आपण एका पोस्टसाठी अप्लाय केलेलं आहे, तर आपल्याला अजून दुसऱ्या पोस्टसाठी अप्लाय करायचं असेल किंवा या पोस्टला अप्लाय केलेलं आपल्याला बघायचं असेल तर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला रजिस्ट्रेशनवर जायचं आहे, आपल्याला लॉग इन पेजवर जायचं आहे. आपल्याला लॉग इन केल्यानंतर आपण अप्लाय फॉर पोस्ट या टॅबवर आल्यानंतर आपल्याला आपल्या इथे ॲप्लिकेशन दिसेल. मी आता एका पोस्टसाठी क्लर्क या पोस्टसाठी अप्लाय केलेलं आहे. तुम्हाला जर अजून दुसऱ्या पोस्टसाठी अप्लाय करायचं तर क्लिक हेअर टू अप्लाय करायचं. त्यानंतर आपल्यासमोर हे पेज ओपन होईल. यामध्ये आपण जशी अगोदरची याला माहिती भरली तशीच यामध्ये भरायची. जर तुमचा एक्सपिरियन्स सर्टिफिकेट वगैरे असेल तर ते यामध्ये जोडून तुम्ही त्या पोस्टसाठी सुद्धा अप्लाय करू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलं की ठाणे महानगरपालिकेचा फॉर्म आपण ऑनलाईन कसा भरू शकतो. तर परीक्षा ही TCS मार्फत होणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, त्याचबरोबर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला सपोर्ट करा. धन्यवाद मित्रांनो.